ठेवला जातोय, लेग कट केला जातोय आणि तेच कारण बनतोय इथे मात्र तुषारला हा फटका खेळण्यापासून रोखला गेलाय. रन्स मिळणार नाहीये. 2 चेंडू आतापर्यंत जर पाहिलं तर अगदी वेगाने गोलंदाजी करण्याचं काम या ठिकाणी ब्रिजेश घरत करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नयन अंबाला आपण पाहू शकताय त्या ठिकाणी. यावेळेस आपण पाहतोय चेंडूवर थोडस आपण पाहिलं या ठिकाणी नोचा कॉल आलाय पंचांकडून आणि या नोच्या चेंडूवर जर पाहिलं तर अतिरिक्त धाव येताना धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोर कार्ड वर लागली जाईल. 2 धावा या ठिकाणी आपण पाहतोय एक्स्ट्राच्या रूपाने ही रन्स नक्कीच लागली गेली, सुरुवात केली गेली. फ्री हिट असेल या चेंडूवर. हो खूप चांगला चेंडू पहा. नो चेंडू जरी होता, फ्री हिटचा चेंडू जरी होता तरी आपण पाहतोय चांगलं या ठिकाणी कामगिरी करताना चांगली लेंथ लाईन वापरताना आपल्याला पाहायला मिळाला ब्रिजेश घरत. पुढचा चेंडू असेल यावेळेस आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडूवर क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 रन्स या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एकंदरीत धावाची विचार केला तर 3 धावा स्कोर कार्ड वर लागल्या गेल्या आहेत. चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आतापर्यंत 3 चेंडू कंप्लीट झाले. चेंडू हवेत आहे. 1 बाउन्स सीमा रेषा या ठिकाणी कंप्लीट केली जाईल, पूर्ण केली जाते. चौकार येते आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. यावेळेचा खूप खोलवरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर हा चेंडूला खेळता आला नाहीये. ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर धावसंख्या होते ती म्हणजे 7 धावा. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय ध्रुव घरत गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. देखील एक चांगला गोलंदाज आपण पाहतोय. नवली संघाला सुरुवात करून देणारा गोलंदाज जर पाहिला तर अपकमिंग यंग टॅलेंट असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून जर आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूकडे एक आपण विचार मांडला जातोय की ही स्पर्धा आपण खेळतोय. या स्पर्धेनंतर आणखीन एक स्पर्धा म्हणजे आपली KPL ची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते आणि ही स्पर्धेपर्यंत आपली प्रॅक्टिस अशीच राहावी यासाठी नक्कीच आव्हान देखील तुम्हाला केलं गेलंय. अगदी सिनियर खेळाडूंनी तुम्हाला सांगितलेलं आहे की असाच खेळ आपला या मैदानावर खेळत राहावं. आपण पाहतोय पुन्हा एकदा पहिला चेंडू वेगवान चेंडू होता परंतु यावेळेस चेंडूला फक्त दिशा दिली सिंगल रन्स साठी. सिंगल रन्स कंप्लीट केलं गेलं आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर धावसंख्या होते ती म्हणजेच 8 धावा. 8 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. नवली प्रीमियर लीग 4थं वर्ष आणि या 4थ्या वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सर्वच खेळाडू आज एकत्रित आल्यात. मी म्हणेन कोणतीच कमतरता नाहीये या स्पर्धेमध्ये. अगदी आमचे आयोजक यावेळेस फटका सजवलाय. चेंडू ओ हो अगदी खूप चांगले प्रयत्न होते. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर त्या ठिकाणी गौरांग आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं स्टॉप. असं वाटलं होतं तुषारच्या बॅट मधून हा चौकार किंवा षटकार येईल परंतु यावेळेस गौरांग त्याच्या आड आले आणि चेंडूला अडवण्याचं काम केलंय. खूप चांगलं काम दर्जेदार या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पण एकदा हो नाही सहज या चेंडूला मारणे शक्य नव्हतं. आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर 1 ने आणखीन वाढली जाईल. स्कोर कार्ड वर धावसंख्या आता डबल फिगर मध्ये 10 धावा आतापर्यंत लागली जाते. 3 चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय 10 धावा स्कोर कार्ड वर लागलेत. तुषार मोरे पुन्हा एकदा यावेळेस दिशा देण्याचं काम परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जर झाला असता तर काहीतरी चित्र वेगळं असतं.
इथून जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग दर्शवली गेली, परंतु फेकी थोडीशी खराब होती आणि त्याच कारण बनलं इथे सिंगल रन्स घेतल्या जात आहेत. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 11 ऑन दी बोर्ड, 11 धावा झाल्या आहेत. अकरा धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेन पिक केलाय, चेंडूला पॉइंटच्या अगदी डोक्यावरून चेंडू खेळला गेलाय. चेंडू जातोय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला अडवेल परंतु चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार, 4 धावा. तर या चौकारानिशी धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार केलाय, परंतु क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या दिशेने आहे. शरीररक्षक जोपर्यंत फिल्डिंग करेल फेकेल तोपर्यंत एक नाही तर 2 धावा तब्बल घेतले जात आहेत. तर 17 धावा स्कोर कार्ड वर ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 17 धावा स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. षटक जर पाहिले तर इथून 2 कंप्लीट झाले आहेत. अगदी धावसंख्या 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय, आपण पाहू शकतो. रिंकेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज इथे सज्ज झालाय. यावेळेस अपेक्षा तर भरपूर आहेत रिंकेश कडून पाहायला मिळतील, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तुषार कडून देखील अपेक्षा असणार आहेत. षटक क्रमांक 3. यावेळेस थोडासा हात आपण पाहू शकता फिरवण्याचं काम केलं, परंतु खूप बाहेर जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला आणि तेच कारण बनले इथे मात्र वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजताना 18 धावा स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. 18 धावा आपण पाहतोय. हो हो, सुरेख चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लोवर होतोय आणि तेच कारण बनते इथे मात्र मोठा फटका मारण्यापासून वंचित करताना फलंदाजाला आपल्याला पाहायला मिळेल. तुषार सारख्या एक आक्रमक फलंदाज आहे तुषार मोरे, परंतु त्याला देखील कुठेतरी थांबवण्याचं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तो म्हणजेच रिंकेश पाटील पुन्हा एकदा सज्ज असेल पुढचा चेंडू टाकण्यासाठी. शॉट ऑफ लेंथ, परंतु या ठिकाणी पिक केलाय चेंडूला, फाईन लेग निवडला आणि फाईन लेगच्या दिशेने जर पाहिला तर जबरदस्त फटका येतोय चौकार. 4 धावा. माझे आईचे देवला. पुन्हा एकदा आपण पाहतोय रिंकेश पाटील. यावेळेस पॉइंट रिजन पुन्हा एकदा निवडलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे, वेगाने फेकलाय चेंडूला. जोपर्यंत चेंडू फेकेल नोचा कॉल इथे मात्र पंचांकडून येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि नोच्या कॉल वर जर पाहिलं तर इथून आपण पाहतोय एक्स्ट्राच्या रन्स या ठिकाणी मोजल्या जातील. धावा जर पाहिल्या तर स्कोर कार्ड वर धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय 24 रन्स, 24 धावा आल्या आहेत. येणारा चेंडू जर पाहिलं तर फ्री हिटचा इशारा पंचांकडून येताना आपण पाहतोय.
फ्री हिटचा चेंडू होता परंतु फायदा उचलू शकले नाही मी म्हणेन फलंदाज. चेंडू निर्धाव नक्कीच फेकला जातोय. चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी मी म्हणेन, अप्रतिम या ठिकाणी रिंकेश पाटील. यावेळेस आपण पाहतोय हा देखील चेंडू क्रीजच्या बाहेर नक्की पिचिंग आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय की नोचा कॉल पंचांकडून येताना आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय फ्री हिटचा इशारा आहे. यावेळेस अगदी थोडासा खाली थोडासा राहिला हा चेंडू आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सिंगल रन्स जमवता आली. चांगली गोलंदाजी आहे. लेंथ लाईन जर पाहिली तर थोडीशी चुकली गेली परंतु जो चेंडू टाकण्याची शैली आहे ती थोडीशी वेगळी आपल्याला पाहायला मिळाली. त्याच कारणास्तव जर पाहिलं तर मोठा फटका मारू शकता आला नाही फलंदाजाला. धावसंख्या स्कोर कार्डवर 25 रन्स, सॉरी 26 रन, 26 धावा झाल्यात. यावेळेस अगदी बॅटच्या रडार मध्ये होता, चेंडूला फेकून दिलंय, अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय षटकार, 6 धावा. थँक्यू. तुषारची पावर या ठिकाणी आता मात्र दाखवताना तुषार आक्रमक या ठिकाणी नक्कीच बनावं लागेल तुषारला. चांगली धावसंख्या नक्कीच उभारावी लागेल, हेच मात्र टार्गेट असणार आहे आपल्या संघासाठी. परंतु पाहतोय या षटकातील हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक, हा देखील येतोय उंच पुरा षटकार, 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार आणि या दुहेरी षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते ती म्हणजेच 38 रन. सर्व पाहुण्यांचे सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. इथून पाहिलं तर षटक या ठिकाणी कंप्लीट केलं गेलं. अगदी 21 धावा खर्च केल्या गेल्या गोलंदाजाकडून. आपण पाहतोय 38 धावा स्कोर कार्डवर आहेत. चौथं षटक मार्गस्थ असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय इप्लेश घरत. आपल्याला पाहायला मिळेल तर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. इथून पाहायला मिळेल पहिला चेंडू हाताळला जाईल. 38 धावा स्कोर कार्डवर आहेत. हा चेंडू देखील पाहतोय आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार केलाय, अगदी वेगवान इथे मारा होता आणि या चेंडूला रोखणं मुश्किल, त्यामुळे चेंडू निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. आक्रमकता या ठिकाणी नक्कीच दर्शवली जाते. धावसंख्या 4 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 42 धावा या लागल्या जात आहेत, जमवल्या जात आहेत. अनवर या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांना देखील मी विनंती करतो या मुख्य डाईजवर आपण या पाण्याची व्यवस्था त्यांच्याकडून अगदी योग्य रीतीने होताना आपल्याला पाहायला मिळतंय. पवन घरत यांना मी विनंती करतोय की आपण अनवर यांना अगदी त्यांचं स्वागत करायचं आहे या मुख्य डाईजवर.
चांगलं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांचं स्वागत केलं जातंय. आपण पाहतोय मुख्य डायसवर आपल्याला पाहायला मिळेल अनवर पाण्याची व्यवस्था त्यांच्याकडून केली जाते. तुम्ही पाहतोय थोडासा स्टॉप झाले यानंतर खेळले गेले, परंतु या चेंडूवर मिळेल फक्त एकच रन्स आणि एकारी धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते 45 रन्स. 45 धावा झाल्या आहेत. पहिल्याच सामन्याचा जर विचार केला तर पहिला सामना 44 धावा नक्कीच झाल्या होत्या. 45 धावांचं लक्ष म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली गोलंदाजी दर्शवली गेली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर कमी धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं 64 धावांचं लक्ष जो होता तो चेस केला गेला. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर करण मोरे खूप चांगले खेळले गेले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा 64 धावांचा जो पाठलाग होता, जो पल्ला होता तो पूर्ण केला गेला. यावेळेस 45 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून बिनबाद मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूला पाहत उभं राहील कारण की चेंडू निघून जातोय सीमा रेषेपार. आणखीन येतो एक दमदार षटकार, 6 धावा. यावेळेस हवेची मदत देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजाला उजव्या हाताला फलंदाजी करण्यासाठी उत्तम असं वातावरण आपण पाहतोय. 3 चेंडू मध्ये 3 षटकार आले. तुषार मोरेच्या बॅट मधून जबरदस्त फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा पाठ चेंडू टाकला होता परंतु रीचचा वापर केला. जबरदस्त फ्लिक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. येतोय आणखीन एक षटकार, 6 धावा. नक्कीच जर 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारले तर बजरंग अमनवाड नक्कीच आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज येईल. तुषार मोरेसाठी ही ऊर्जा उत्पन्न केलेली आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडूवर 4 षटकार मारलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून जर 2 षटकार लगातार आले तर आपण पाहतोय नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 57 धावा. 14 चेंडू मध्ये 36 धावांची जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळते. तुषार मोरे पुन्हा एकदा हा तर सर्वात लांब आणि सर्वात मोठा फटका मी म्हणेन. जबरदस्त षटकार, 6 धावा. पाच चेंडू मध्ये 5 षटकार आले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 63 रन्स ऑन दी बोर्ड. 63 धावा झाल्या आहेत. अप्रतिम अप्रतिम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर आणखीन एक षटकार आला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच येईल. आपण पाहतोय बजरंग अमनवाड या सरांकडून आपल्याला पाहायला मिळते ही ऊर्जा उत्पन्न केली गेली. आता मात्र थोडस आपण पाहतोय या ठिकाणी 5 चेंडू मध्ये 5 षटकार जरी लाभले तरी आपण पाहतोय ओव्हरची इथून समाप्ती झाली. रिंकेश पाटील याच्यावर हल्ला चढवला गेला. अगदी 2 लगातार षटकार मारले गेले आणि त्यानंतर जर पाहिलं तर विप्लेश याला देखील 3 षटकार लगातार मारले गेले. असे 5 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथून पाहायला मिळेल नवीन गोलंदाजी ट्रॅकवर टिन्या दिग्वेश घरत. टिन्या येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आक्रमण केलाय. हा देखील चेंडू निघून जाईल. षटकारासाठी या जोडीने केले कमाल, जबरदस्त केले धमाल. मी म्हणेन आलाय षटकार, 6 धावा. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 69 धावा हाय स्कोर पाहायला जातोय आजच्या या दिवसातील. कारण की या आधीचा स्कोर जर पाहिला तर अगदी 64 धावा होत्या परंतु हा धावसंख्या ओलांडली गेली. आता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा टिण्यासाठी हा देखील चेंडू. वा, हाय हँडसम षटकार मी म्हणेन. जबरदस्त अफलातून या ठिकाणी बॅटिंग करताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक षटकार आणि या षटकाराने धावसंख्या जर पाहिली
तर आता मात्र स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते ती म्हणजे 75 धावा. थँक्यू. आतापर्यंत टीमच्या खात्यामध्ये जर पाहिलं तर लगातारच्या 5ही चेंडूमध्ये 5 षटकार आले आहेत. यावेळेस गोलंदाज थोडासा ट्रॅक बदलतोय, परंतु पंचांकडून इशारा येतोय, वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव होताना आपल्याला पाहायला मिळते. इथून जे आले ते प्लस पॉईंटने रन्स इथे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. 76 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर जातोय. पुन्हा एकदा टिन्या गोलंदाजी ट्रॅकवर. खोदून काढलाय चेंडूला, सिंगल रन्स या ठिकाणी घेतले जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 77 रन्स स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. इथून षटकाराची नक्कीच मागणी असेल प्रत्येक प्रेक्षकाची तुषारकडून, कारण की 6 चेंडूवर 6 षटकार इथे लगावले जातील का. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि चेंडू हवे, चेंडू फसलाय, फटका. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी शॉट सिलेक्शन होता, तो कुठेतरी आपण पाहतोय ऑफसाइड रिजन मध्ये. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत परंतु नो मान्स लँड, कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि तेच कारण इथे मात्र बनलं जात आहे. नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहताय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लक्ष नव्हतं त्याचं, अन्यथा त्या चेंडू पर्यंत पोहोचला गेला असता. धावसंख्या आणखीन वाढेल स्कोर कार्डवर. 81 रन्स. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. या चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स मिळेल. 82 रन्स ऑन दी बोर्ड. ओव्हरची या ठिकाणी जर पाहिले तर होईल समाप्ती. 5 षटक या ठिकाणी कंप्लीट केले गेले आणि 82 रन्स ऑन दी बोर्ड जिंकण्यासाठी 83 धावांचं लक्ष अगदी मोठं लक्ष असणार आहे. तर हे लक्ष नक्कीच कशा पद्धतीने पूर्ण होईल याआधी आपण जाऊया 2 संघांकडे, जिथे 2 संघांना मी आमंत्रित करेन. यापुढील होणारा सामना एका बाजूला घरत परिवार वर्सेस मोहित फायटर. तर चला आपण जाऊया टॉस कडे, जिथे टॉस केला जाईल. तर नक्कीच रितेश घरत आपल्याशी जोडले जातील, परंतु जाऊया आपण टॉस कडे. टॉस करून घेणार आहोत आणि त्यानंतर रितेशशी आपण जोडणार आहोत. रितेश घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या पुढील मॅचचा. तर चला या. थँक्यू डीजे, थँक्यू. चला मोहित फायटर्स आणि घरत परिवार दोन्ही संघाचे कर्णधार या आपण लगेचच नाणेफेक करणार आहोत. घरत परिवार संघाकडून आपण पाहतोय मोहित फायटर संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. घरत फायटर घरत परिवार
घरत परिवार संघाचा कर्णधार या आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. Exclusive remix. तर आपण पाहू शकताय त्या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत आणि इथे टॉस केला जाईल. NPL आणि 2025 NPL कॉल आहे आणि NPL आलाय म्हणजे इथून जर पाहिलं तर घरात परिवार संघ हा टॉस जिंकलाय. दादा काय डिसिजन असणार आहे? म्हणजे फिल्डिंग खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक सामना आपण लॉस केलाय, समोरच्या संघाने देखील एक सामना लॉस केलाय, म्हणजे दोन्हीही लॉस जे एक संघ आपण सामने लॉस केले आहेत. आता मात्र संधी आहे जिंकण्यासाठी. काय म्हणतील आपल्या टीमला तुम्ही? काय नाही, आमच्या पहिल्या मॅचचा चांगला प्रयत्न होता, आम्ही पण चांगला खेळ करणार आता. आणि आमच्या नयन अंबालाकडून काय अपेक्षा असतील? नयन अंबालाकडून आम्हाला बऱ्याच अपेक्षा आहे आणि चांगला खेळणार तो, ही आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा असतील. तुम्ही देखील एक सामना लॉस केलाय, टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? फिल्डिंग घ्यायची होती. नक्कीच मनाविरुद्ध म्हणजे फलंदाजी आले, परंतु इथे चेस होत आहे, रन चेस पण होत आहेत, स्कोर पण होतोय. कारण की ज्या पद्धतीने आता तुषार मोरीची आपण बॅटिंग पाहिली, जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली गेली. 82 रन्स हा चेसेबल स्कोर नाही आहे, परंतु हा स्कोर त्यांनी बनवलाय. काय म्हणतील तुम्ही, कितपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतील? 65 ते 70 धावा बनवू. आणि कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळून? स्पर्धेबद्दल खूप मस्त आयोजन केलेलं आहे सर, NPL कमिटीचे आभार. धन्यवाद, शुभेच्छा असतील तुम्हाला. जाऊया मॅच कडे, जिथे स्टार्ट होईल. पुन्हा एकदा आपल्यापर्यंत थोडंसं हलकासं चेंजेस होईल व्हॉइस मध्ये. धन्यवाद. धन्यवाद सर. आता मात्र आपण आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आपल्या भेटीला एका साईडला आपण पाहू शकता, तर आपली नवली आणि एका साईडला संघर्ष टायगर्स असा सामना पाहायला मिळतोय. सेकंड इनिंग आता मात्र चालू झाले आहे. 83 धावांचा पाठलाग करताना संघ आपली नवली, एका साईडला आपण पाहत आहे ते ब्रिजेश घरत, तर एका साईडला आपण पाहत आहे ते ध्रुव घरत. गोलंदाजी मार्कवर आहेत ते म्हणजेच हेमंत गायकवाड. पाहूया पहिला चेंडू, यावेळी मात्र चेंडू फेकून दिलेला. पाहूया एक धाव नक्कीच मिळेल, दुसरा धावचा प्रयत्न असेल का? यावेळी मात्र तेजन करत पाठला करतायत, तोवर 2 धावा परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि यावेळी मात्र नो चेंडू, पंचांचा इशारा आलेला नो. यावेळी मात्र फ्री हिट असेल. पहिल्या चेंडूवर 2 धावा पळून आणि 1 नो. यावेळी मात्र 3 धावा, या 0 चेंडूवर 3 धावा. पुन्हा एकदा ब्रिजेश टू हेमंत असा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र पाहूया पुन्हा एकदा चेंडू, यावेळी मात्र लिव्ह केलाय चेंडू. पंचांकडे मात्र यावेळी मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट नो, वाईट चेंडू आहे. पाहूया पुढील चेंडू, पुन्हा एकदा हेमंत. चेंडू यावेळी मात्र हलक्यातून खेळून काढलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. संकल्प घरात चांगलं क्षेत्ररक्षण, कोणतेही धाव यावेळी मात्र मिळाली नाही. धावसंख्या मात्र 1 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 4. अशी मात्र धावसंख्या पुन्हा एकदा ब्रिजेश टू हेमंत आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा, यावेळी चेंडू, यावेळी मोठा फटका. बाबू यावेळी मात्र प्रयत्न केलेले आहेत, मात्र प्रयत्न अयशस्वी झालेले आहेत. 1 धाव मिळेल, 1 धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने भर, धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ते 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावा. प्रतीक बाबू, चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले, मात्र झेल काय होऊ शकला नाहीये.
ब्रिजेश यांचा. आणि आता मात्र फलंदाजी मार्कवर येतो ध्रुव घरात. 2 चेंडू आता मात्र झालेले, 4 चेंडू अजूनही बाकी. पाहूया तिसरा चेंडू. पुन्हा एकदा हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडूने थोडीशी दिशा बदललेली आहे, त्यामुळे 1 धाव परिपूर्ण करण्यात यश आलेलं आहे या दोन्ही फलंदाजाला. धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या 1 ने बर. धावसंख्या झाली ती 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. आता यावेळी मात्र अजूनही पाहूया 3 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा ब्रिजेश टू हेमंताचा सामना आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. चेंडू यावेळी मात्र निघून जाईल. बिग 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 सीमा रेषे पार. आउट ऑफ पार षटकार. डीजे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 12 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा हेमंत. यावेळी मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. निर्धाव असा चेंडू असेल. आता मात्र या शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र 12 वर स्थिर होताना एक मोठा फटका आला होता. त्यानंतर गोलंदाजाचा कमबॅक पाहायला मिळाला हेमंत यांचा. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा ब्रिजेश टू हेमंत पाहायला मिळतोय. स्टेप अप झालेला चेंडू. 1 धाव मिळेल. पाहूया काय होतंय. थोडीशी गफलत होत आहे आणि 1 धाव परिपूर्ण. धावसंख्येचा विचार केला तर एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. डीजे एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र झाली ती 13. धावाचा पाठलाग करताना संघ आपली नवले आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानाच्या. आता दोन्ही सलामीचे फलंदाज एका साईडला पाहायला गेले तर ब्रिजेश घरत, तर त्याच्याच बरोबरीला आहे ते मात्र ध्रुव घरत. आता मात्र दुसरं षटक घेऊन येत आहे तो मात्र तुषार मोरे. चांगली फलंदाजी सुद्धा त्यांनी केली. आता मात्र गोलंदाजीकडे सुद्धा लक्ष असेल. चला पंच जरा घाई करायला सांगायचे आहे. व्यत्यय येत आहे. पहिला चेंडू पुन्हा एकदा. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅटीला एज लागली होती असं मात्र वाटतंय. मात्र तकदीर यांच्याकडनं थोडीशी चूक होतय. चेंडू निसटतोय. चांगला चेंडू. 1 धाव सुद्धा मिळाली नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव आता मात्र आलेला आहे. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा तुषार तू ब्रिजेश असा मात्र पाहायला मिळतोय. यावेळी मात्र कट केलाय चेंडू निघून जातोय. मात्र तेजन आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला तेजनकडनं पाहायला मिळतोय. 1 धावावर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न असेल का हे मात्र पाहायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तेजन यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र दुसऱ्या षटकातील हा दुसरा चेंडू आणि 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 14 धावा. आता मात्र स्ट्राईक वर येत आहे तो म्हणजे ध्रुव. एका साईडला पाहायला गेले तर तुषार मोरे, एका साईडला पाहायला गेले तर ध्रुव. आता मात्र पाहूया कोणत्या पद्धतीने ध्रुव घरत सामना करतील तुषार यांच्या गोलंदाजीचा. यावेळी मात्र आडव्या बॅटीने मारण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र डायरेक्ट हिट करण्याचा सुद्धा प्रयत्न असफल ठरलेला आहे. पुन्हा एकदा 1 धाव काय रोखू शकत नाही. धावसंख्येचा विचार केला तर पुन्हा एकदा 1 ने भर. धावसंख्या झाली ती 15 धावा. 3 चेंडू 15 धावा आता मात्र पाहायला मिळते. चौथा चेंडू पुन्हा एकदा तुषार पाहायला मिळत आहे. पाहूया मोठा फटका येत आहे का हे मात्र पाहायचं आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू. दाद द्यावे लागेल.
चांगली फलंदाजी नंतर चांगली गोलंदाजी सुद्धा हातात आहेत तुषार मोरे. 4 चेंडू समाप्त. आता मात्र या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 2 चेंडू मागे पाहूया किती धावा जमा करतायत हे फलंदाज, हे मात्र पाहायचं आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा फलंदाजी मात्र ब्रिजेश. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. स्वतः तुषार मोरे कॅच घेत आहेत. ब्रिजेश घरत बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. आता मात्र दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे. फलंदाजी नंतर गोलंदाजी मध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतंय तुषार मोरे यांच्याकडनं. शेवटचा चेंडू असेल. आता मात्र फलंदाजी मार्कवर आहे ते रिंकेश घरत. चांगले मोठे फटके प्रॅक्टिस मॅचला आपल्याला त्यांच्याकडनं सुद्धा पाहायला मिळाले. आता मात्र कुठेतरी त्याचीच गरज आता मात्र संघाला आहे, आपली नवली संघाला. पाहूया शेवटचा चेंडू. चांगला फटका. यावेळी मात्र चेंडू निघून जातोय. प्रज्योत फक्त आणि फक्त प्रेक्षक बनून राहिलेला आहे. बिग ऑन इट षटकार डीजे. धन्यवाद डीजे. चला तुषार मोरे यांना खास करून कॉल असेल. टीम मीटिंग कमी करायची आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचं आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती 21 धावा. अजून आजच्या दिवसात आपल्याला 6 सामने खेळवायचे आहेत. तर नक्कीच सर्वांकडनं सहकार्याची अपेक्षा असेल. सर्व संघाकडनं आपले गावचे सामने. चला आता मात्र पुढील गोलंदाज विचार केला तर दिशांक घरत तेज तर्रार गोलंदाज. हा मात्र दिशांक घरत आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा षटक घेऊन येत आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या ती मात्र 21 धावा. 2 षटकामध्ये 21 धावा झालेल्या आहेत. आता मात्र अजूनही 3 षटक येणे बाकी. धावसंख्येचा विचार केला तर अजून पाहूया पहिला चेंडू दिशांक ध्रुव. चांगला फटका. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. कोणी शेतात शेप झोन मध्ये चेंडू पडेल. 1 धाव परिपूर्ण. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न असेल. 2 धावा आता मात्र पळून काढतायत. तिसरा धाव करण्याचा प्रयत्न असेल का नाही. 2 धावावर समाधान मानावं लागेल. चेंडू यावेळी मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडला आणि यावेळी मात्र 2 धावा परिपूर्ण करण्यात यश आलेले आहे ते दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या 2 ने भर धावसंख्या झाली ती 23 धावा. 17 चेंडू मध्ये 60 धावांची गरज आता मात्र आपल्याला पाहायला मिळते या सामन्यामध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा दिशांक ध्रुव. चांगला फटका यावेळी मात्र पाहायला मिळतोय. 1 धाव मिळेल. पाहूया संकल्प आहेत. क्षेत्ररक्षण होईल तोवर यावेळी मात्र 2 धावा काय रोखू शकत नाहीयेत. 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळतात. पुन्हा एकदा 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावा. 2 चेंडू आणि 25 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. पाहूया या षटकामध्ये मोठे फटके येतात का हे मात्र पाहायचं आहे. एका साईडला ते ध्रुव, एका साईडला ते रिंकेश घरात. पाहूया पुढील चेंडू. यावेळी मात्र मारण्याचा प्रयत्न होता. मिसफील्ड होत आहे तोवर 1 धाव परिपूर्ण. यावेळी मात्र पाहूया गचाळचा थ्रो पाहायला मिळाला आणि यावेळी 1 धावाचे 2 धावात रूपांतर केले प्लस वाईट. अशा तऱ्हेने 3 धावा यावेळी मात्र लागल्या गेल्यात. 0 चेंडू मध्ये या 3 धावा पाहायला मिळाल्या. धावसंख्येचा विचार केला तर आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ते 29 धावा. 2 चेंडू आणि 29 धावा. सॉरी 28 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येत आहे तो दिशांक. सामना करेल ते ध्रुव. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळालाय.
यावेळी मात्र अपील केले, पंचांकडे दाद मागितले. दोन्ही पंच गुप्त उगारणार आणि आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवणार. चला पाहूया पंच ऑन फील्ड होऊन आपल्याला डिसिजन समजवतील. तर धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा पाहायला मिळत आहेत. नोट आउट. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. पाहूया चौथा चेंडू. पुन्हा एकदा दिशांक टू ध्रुव पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. तिकडे तकदीर आहेत. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव परिपूर्ण पाहायला मिळत आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 29 धावा. 4 चेंडू झाले. आता मात्र समीकरण पाहायला गेलं तर 14 चेंडू आणि 54 धावाची गरज असेल. आणि आता मात्र फलंदाजी मार्कवर आला तो रिंकेश घरत. नक्कीच एक पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता. 600च्या जवळजवळ स्ट्राईक रेटने हा खेळाडू खेळत आहे. आता मात्र पाहूया अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारला होता. आता मात्र पाहूया दिशांक यांना कोणत्या पद्धतीने खेळून काढेल रिंकेश घरात. चांगला फटका. यावेळी मात्र एक धाव मिळेल संकल्प आहे. क्षेत्ररक्षण होईल. नक्की ते चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं संकल्प यांच्याकडनं. आणि मात्र गोलंदाजाची पण दात मानावी लागेल. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 30 धावा. पुन्हा एकदा ध्रुव टू दिशांक पाहायला मिळतोय. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पाहूया किती धावा जमा करतायत. फटका मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटीने केलाय. प्रज्योत आहेत. क्षेत्ररक्षण होईल. तोवर मात्र 1 रन परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक होते समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावा. आणि आता मात्र 12 चेंडू आणि 52 धावांची गरज. डीजे तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. तुम्ही येता का. धन्यवाद डीजे सिगो. चला आता मात्र चौथा षटक घेऊन येत आहे तो नितेश घरत. नक्कीच या खेळाडूचं सुद्धा तारीफ करावी लागेल. चांगले फटके सुद्धा याच्या बॅटीतून आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र गोलंदाजी मार्कवर नितेश. यावेळी मात्र चेंडू मारलेला आहे. यावेळी मात्र चेंडू निघून जातोय. टन 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 कर सीमा रेषे पार. चौकार. डीजे नो चेंडू असेल. व्हॉलेंटियर्स पाणी पोचवायचं आहे मध्ये. व्हॉलेंटियर्स पाणी पोचवायचं आहे मध्ये. चला लवकर नंदन करत. चला आता मात्र पाहूया. पहिलाच चेंडू नो आपल्याला पाहायला मिळते. फ्री हिट असेल नक्कीच. बिमर चेंडू होता. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 36 धावा. पुढील चेंडू. चांगला फटका. यावेळी मात्र चेंडू निघून जातोय. बिग 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 हिट. सीमारेषा पार षटकार. बुम. Alright, ladies and gentlemen, let me see everybody's hands up in the air and clap, 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 and clap, 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 clap.
धन्यवाद डीजे. आता मात्र पाहायला गेलं तर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मला जाऊन पोहोचते ती 42 धावा. आता मात्र समीकरणाकडे विचार केला तर 11 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका मात्र ध्रुव घरत यांच्याकडनं पाहायला मिळतोय. पहिला चेंडू तर नो होता, त्याचा फ्री हिटचा पुरेपूर वापर त्यांनी मात्र करून घेतलेला आहे. पाहूया चौथ्या चेंडूतील चौथ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो नितेश. अजित पाटील यांचे स्वागत आहे. पाहूया यावेळी मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय तकदीर यांच्याकडनं. यावेळी मात्र एक धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती 43 धावा. पुन्हा एकदा रिंकेश. नक्कीच मोठे फटके यांच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळालेत. मात्र पाहूया पुढील चेंडू. सुरेख चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त डी जे. धन्यवाद डीजे. आता मात्र रिंकेश घरत मंद पावल्याने खेळाडू कक्षामध्ये येताना चांगला परफॉर्मन्स होता. मात्र आता कुठेतरी हाणामारीचं षटक करायचं होतं, त्यामुळे गडी बाद झाले. रिंकेश घरत यांची जागा घेण्यासाठी आता मात्र गेले ते गौरांग पाटील. आता मात्र पाहूया 2 चेंडू आता समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली 43 धावा. 9 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा नितेश टू गौरांग. त्यावेळी मात्र चेंडू काही समजलेला नाहीये आणि नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळाला. गौरांग यांना काही समजलं नाही. मात्र एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावसंख्येचा विचार केला तर 1 ने भर धावसंख्या झाली ती 44 धावा. पाहूया पुढील चेंडू. चांगला फटका. यावेळी मात्र स्वतः नितेश यावेळी मात्र जात आहे सेफ झोन मध्ये. एक धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण. तिसरी धाव पाहूया घेण्याचा प्रयत्न करत आहेत का नाही. 2 धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 ने भर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती 46 धावा. आता मात्र समीकरण पाहायला गेलं तर 7 चेंडू आणि 37 धावांची गरज. नक्कीच या चेंडूवर मोठा फटका आला तर कुठेतरी पुढचं षटक मजेदार असेल. पाहूया शेवटचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू निघून जातोय. बिग 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 हिट षटकार डीजे. धन्यवाद डीजे. आता मात्र समीकरणाचा विचार केला तर 6 चेंडू आणि 31 धावांची गरज. तब्बल 5 षटकार खेचायचे आहेत. गोलंदाजी मार्गावर कोण येत आहे हे मात्र पाहायचं आहे. माझ्या मते तरी प्रज्योत यांना इंट्रोड्यूस केलेला आहे. प्रज्योत उर्फ बोबो या नावाने मात्र नक्कीच इकडे फेमस आहे. 6 चेंडू आणि 31 धावा फलंदाजी मार्कवर. आता मात्र आपण पाहत आहेत ते गौरांग पाटील. नक्कीच गौरांग पाटीलचा विचार केला तर संध्याकाळच्या सत्रात प्रॅक्टिस मॅच मध्ये नक्कीच मोठे मोठे फटके याच्या फळीतून सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच या सरावाच्या कारणाने त्यांना आता मात्र फलंदाजी मार्कवर त्यांच्या संघाने पाठवलेलं आहे. सहा चेंडू आणि 31 धावा. नक्कीच गौरांग पाटील
चला आता मात्र सरावाची मॅच आहे हे ध्यानात ठेवून षटकार खेचावे लागतील. 5 षटकारची गरज. यावेळी मात्र चेंडू खूपच लांब लांब. यावेळी मात्र गौरांग पाटील बॅक टू द पवेलियन. डीजे धन्यवाद डीजे. आता मात्र गौरांग यांची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे रिंकेश पाटील. नक्कीच आता मात्र 5 चेंडू आणि 5 मोठे फटके आता मात्र या सामन्याला जिंकू शकतात. मात्र प्रज्योत चांगला चेंडू, पहिला चेंडू चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र 5 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल. फलंदाजी मार्कवर आहे तो ध्रुव, गोलंदाजी मार्कवर प्रज्योत. यावेळी मात्र फळीच्या खालच्या बाजूला हा चेंडू लागला. 1 धाव मिळेल, दुसरे घेण्याचा प्रयत्न असेल का? 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळतात. थोडी गचाळ अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नितेश यांच्याकडनं. नक्कीच 2 धावा पळून काढल्या. आता मात्र 4 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. मात्र पाहूया मोठा फटक्याची नक्कीच गरज असेल. यावेळी मात्र चेंडू जातोय जातोय जातोय. बिग हिट, षटकार. नक्कीच ध्रुव यांचा विचार केला तर वैयक्तिक 35 धावांवर आता मात्र खेळी करत आहेत. आपल्या संघासाठी नक्कीच प्रयत्न करत आहेत. आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 60 धावा, 3 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 30 चेंडू आणि 23 धावांची गरज. पाहूया पुन्हा एकदा प्रज्योत टू ध्रुव. यावेळी मात्र चेंडू मारलेला 1 धाव तर परिपूर्ण इंटू द गॅप. चेंडू निघून जाईल सरसी मारे शे पार, चौकार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र औपचारिकता राहिलेली आहे या सामन्यामध्ये. 2 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 19 धावा. यावेळी चेंडू पाहूया दिशांक आहे आणि चांगला असा झेल. ध्रुव यांना परतावं लागेल. एक मोठी आणि आक्रमक खेळी करून ध्रुव मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आता मात्र जात आहेत ते दिग्वेश घरात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 1 चेंडू आणि 19 धावांची गरज. आणि आता मात्र जर पाहायला गेलं 16 चेंडू मध्ये 39 धावाची खेळी केलेली ध्रुव यांनी. आणि आता मात्र सामना विजय झालाय तो संघर्ष टायगर्स. याचा पुढील सामना आपण पाहायचा आहे ते एका साइडला मोहित फायटर आणि दुसऱ्या साइडला घरत परिवार. गोलंदाजी क्षेत्ररक्षण आता मात्र स्वीकारलेला आहे तो म्हणजे घरत परिवार यांनी त्यांनी क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे मोहित फायटर्स यांनी 2 सलामीचे फलंदाज मैदानात मात्र दाखल करायचे आहेत. दुपारच्या सत्रात उन्हाचा तडाखा आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय.